माझ्या एवढे स्टेटस जेवढे माझे व्हायरल होते तेवढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याचे सुद्धा व्हायरल होत नाहीत। 500 रुपयात आंदोलन केलेले आहेत मी, 200 रुपयाचं बॅनर, 100 रुपयाचे निवेदन आणि आंदोलन। आणि आम्हाला आता या ठिकाणी भीती वाटायला लागली की या वर्षभराने पुन्हा जर हे सरकार आलं तर महिलांची गुलामी आल्याशिवाय राहणार नाही। कोणत्याही जातीच्या धर्माच्या माणसांनी जर ते फुटेज बघितले तर त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। नग्न करून फिरवलं जातंय, रेप केला जातोय, एवढं गंभीर प्रकरण घडतंय आणि आमच्या देशामध्ये या प्रकरणावरती देशाचे पंतप्रधान मन की बात मध्ये सुद्धा बोलत नाहीत अशी स्थिती आहे। या कालच्या 29 सप्टेंबरला 17 वर्ष झालेत तरी सुद्धा न्याय नाही मिळाला। न्याय या राज्यात या देशात जात आणि धर्माला बघून मिळणार आहे। आज हजारो मुर्दे पडलेत या राज्यात आमच्या भावाचे बहिणीचे, आम्हाला न्याय नाही मिळाला। मीडियातून नाकारलेलो आहेत, न्यायालयीन प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत, राजकीय प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत, सामाजिक प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत। त्याच्यामुळे आमची स्थिती खूप गंभीर आहे। 70 वर्ष झालं गायरांचा प्रश्न आमचा मिटला नाही, गायरान जमीन आम्हाला दिली नाही। 70 वर्ष झालं। एखादा प्रश्न किती वर्ष चालाव? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 70 वर्ष झालं। एक बेरोजगार तरुण जर सरकारी नोकरी मिळवायची तर 10 जागेवर फॉर्म टाकायचा, कारण त्याची फीस 100 रुपये असायची। पण आता एकाच परीक्षेची फीस 1000 रुपये ठेवली। तू 10 जागेवर जाणार का? 10,000 रुपये आणणार कोण? गरीब माणूस। या तरुणांना बाहेर काढायला निघालो की जी लोकशाही बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ती तुमच्या आमच्यासाठी बनवली, कुणा घराण्यातल्या 4 लोकांसाठी नाही बनवली। ती समग्र तरुणांसाठी बनवली, समग्र मावळ्यांसाठी बनवली, समग्र भीमसैनिकांसाठी बनवली, समग्र बहुजनांच्या लेकरांसाठी, सगळ्यांसाठी ही लोकशाही बनवलेली आहे। आमचा अजेंडा या ठिकाणी क्लिअर कट आहे की मानवता राहिली पाहिजे, धर्मनिरपेक्षता राहिली पाहिजे, एकात्मता राहिली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं महिलांचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, माणूस माणसात राहिला पाहिजे। नमस्कार, विनर्स टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय? तर आपला कार्यक्रम आहे खास आजच्या तरुणांसाठी। या आजच्या तरुणाला बळ मिळावं आणि त्याच्याच बरोबरीने संपूर्ण समाजाला बळकटी यावी यासाठीच विनर्स टॉक शोच्या माध्यमातून आपण अनेक दिग्गजांशी संवाद साधत असतो। आणि यामध्ये आपल्या अनेक वक्त्यांनी हे आवर्जून सांगितलं की आजच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना राजकारणापासून लांब राहता येणार नाही। आणि आज आपल्याबरोबर असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी देशभरातल्या तरुणांचं लक्ष पुन्हा एकदा राजकारणाकडे, समाजकारणाकडे वेधून घेतलेलं आहे। त्यांच्या आक्रमक रोखठोक शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत। वक्तव्याबरोबरच पक्ष उभारणीचं अतिशय मोलाचं काम जे निष्ठेने करत आहेत असे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार आज आपल्याबरोबर आहेत। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू। आता मी जसं म्हटलं की तुमच्या शैलीसाठी तुम्ही फार प्रसिद्ध आहात, तर ही जे आक्रमक नेतृत्व आहे ही काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? सर्वप्रथम मी विनर्स टॉकला म्हणजे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या नव्या लढाऊ तरुणांना एक संधी या माध्यमातून उपलब्ध करून दिली। ग्राउंड लेवलला लढत असताना खऱ्या अर्थाने आज आक्रमक आणि वास्तववादी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी परिचित आहे। पॅन्थर ही 1972 ची चळवळ आहे। समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात जी ठोकशाहीची भूमिका त्यांनी बजावली, त्याच्यानंतर मधल्या काळात पॅन्थर बऱ्यापैकी कमी झाला होता। ते वाढवण्याचं काम माझ्या माध्यमातून आज महाराष्ट्रात सुरू आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना या संघटनेचं नाव आहे। मी पॅन्थर पुन्हा एकदा जिवंत करू शकलो हे सर्वात महत्त्वाचं वाटतंय। आणि तरुणांनी तुम्ही जे म्हटलं की आज राजकारणात आलं पाहिजे, हे वास्तव आहे। राजकारणाशिवाय पर्याय नाही। प्रस्थापितांचीच ही चळवळ झालेली अशी स्थिती आहे। घराणेशाही आणि प्रस्थापित यांचीच लोकशाही झाली आहे। लोकशाहीचा खरा अर्थ असा आहे की ती सर्वसामान्याची झाली पाहिजे। त्यांचे मुलं, त्यांचे नातू, त्यांचे पंतू याच्या पलीकडे राजकारण महाराष्ट्राचं जात नाही अशी स्थिती आहे
की सर्वसामान्य तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि त्यातलाच मी एक आहे. त्या लढ्यामध्ये मी पुढं आलेलो आहे. साहेब, आपण स्वतः चळवळीकडे जे ओढले गेलात तर त्याच्या मागे काय कारणं घडली? मुळात जय भीम म्हणजे डीएनएतच चळवळ असते. आमच्या डीएनएत चळवळ असल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतेचा विचार आमच्यात ज्वलंत असल्यामुळे समाजात, घटकात, राज्यात, देशात जिथं जिथं समूहावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा नकळत आमच्यामध्ये एक डीएनएतली चळवळ जिवंत होती. मग ती कुणाची पॅन्थरच्या माध्यमातून होत असेल, कुणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असेल, अशा पद्धतीने मी चळवळीत आलेलो आहे. तसा मूळचा मी मराठवाड्यातला आहे, बीड जिल्ह्यातला आहे. हा बीड जिल्हा राज्याला परिचित आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रात साखर निर्माण होते, परंतु त्याच्या ऊस तोडण्याचं काम हे मराठवाड्यातले लोक करतात, त्यातले त्यात बीड जिल्ह्यातले करतात. आणि त्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुराचा मी मुलगा आहे. त्याच्यामुळं दारिद्र्य काय असतंय, अवघ्या 10वीपर्यंत आम्हाला असणारं ठिगळावरती शिक्षण करावं लागलं अशी अवस्था आहे. शोषण काय असतंय हे आम्ही बघितलेलं आहे. जातीचे चटके काय असतात ते आम्ही सहन केलेले आहेत. आम्हाला नाकारलं कसं जातं ते सगळं सहन केलेलं आहे. आणि मग नाकारलेला माणूस किती दिवस नाकारून घेणार स्वतःला, तू कधीतरी बंड करणार, त्यातला आतला विद्रोह या ठिकाणी बाहेर येणार. त्या स्थितीतून मी एक पेटलेला ऊसतोड मजुरांचा पोरगा आहे की जिथं दारिद्र्य, तिथं अन्याय आहे, नाकारलेलं पण आहे आणि त्या विरोधात बंड करण्याचं काम मी असणारं आंदोलनाच्या बळातून वेळोवेळी करत आलेलो आहे. तसा मी औरंगाबादला शिक्षणासाठी आलो 12वी नंतर. अनेक कंपन्यांमध्ये कामं केली, शिक्षण सुरू ठेवलं. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथं माझं जर्नलिझम झालंय, MA जर्नलिझम झालंय. शिकत असताना जे चळवळीचे कट्टे विद्यापीठात आहेत त्या कट्ट्यातून मी असणारं या चळवळीकडे ओढला गेलो. अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत गेलो. विद्यार्थ्यांचे आंदोलन असतील, दलित अत्याचाराचे आंदोलन असतील, याच्यात मी कायम समोर लढत आलो. पण एक घटना अशी या राज्यात घडली की त्याच्यातून मी हालून गेलो. आणि मी या व्यवस्थेला त्यावेळेस प्रश्न विचारला की आजही आम्हाला तुम्ही माणूस म्हणून जगू देणार आहेत की नाही. ती घटना अशी होती, औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये लाख खंडाळा नावाचं गाव आहे. एका भावाने सवर्ण मुलीवर प्रेम केलं, तिने सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं आणि दोघांनी वयात येऊन सहमतीने लग्न करून पळून गेले. आता घरी झोपलेल्या लोकांचा काय त्याला काय म्हणजे त्याच्यात दोष काय? आई झोपले, वडील झोपले, त्याचा लहान भाऊ 17 वर्षाचा झोपलाय आणि रात्री हे जातीवादी त्या घरावरती कुऱ्हाडी आणि तलवारीने हल्ला करतात. आमचा भीमराज गायकवाड म्हणून जो पळून गेलेलाचा भाऊ होता त्याचं तिथंच मुंडकं असणार, त्याला असणार तिथं तलवार मारून टाकलं. आईचा त्याचा हात तोडला, बापाचा सुद्धा हात तोडला, डोक्यातून रक्त वाहत त्याने पळ काढला आणि तो मुलगा जागीच गेला. त्यावेळेस त्या घटनेला पहिली भेट मी दिली आणि हे प्रकरण राज्यात मी समोर आणलं. आणि तेव्हा मी ठरवलं की 70 वर्षे 75 वर्षे स्वातंत्र्याला झालेत, पण चौदार तळ्याचा जो लढा आहे तो संपलेला नाहीये. जे काही आम्ही बाबासाहेब म्हणले की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या, ते माणूसपणच आम्हाला या ठिकाणी मिळालेलं नाही. आमचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्यच आम्हाला मिळालेलं नाही. आजही प्रेम केलं म्हणून, चांगले कपडे घातले म्हणून जर आमचे मुंडके छाटले जात असतील तर आपण आपल्या आयुष्यात रमणं योग्य नाही. या समूहासाठी पुन्हा पॅन्थर मुवमेंट उभा करावी लागेल. यासाठी मी त्या घटनेला वाचा फोडून आंदोलन केलं आणि ते आंदोलन राज्यव्यापी झालं. आणि त्यानंतर मी ठरवलं की मी घरी थांबणार नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास 150च्या वर घटनांना मी वाचा फोडली.
त्याच्यामध्ये लातूर आहे, त्याच्यामध्ये अकोला आहे, त्याच्यामध्ये मराठवाडा आहे, त्याच्यामध्ये कोकण आहे, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे. महाराष्ट्राचा कोणताही कानाकोपरा मी सोडलेला नाही. आणि अशा घटना आहेत की त्या घटना जर सोशल मीडियावरती बघितल्या, माझ्या अकाउंटवर बघितल्या, तर हादरून जाणाऱ्या घटना आहेत. माणसाला हलवून टाकणाऱ्या घटना आहेत की हे राज्य जातीच्या विष पेरलेलं राज्य हे कधी मानवतावादी राज्य होईल असा असणारा आमचा हा लढा सुरू आहे. अनेक आंदोलन आहेत, अनेक. तुम्ही जर लातूरला मी जे आंदोलन केलं, मोर्चा काढला, 25,000 लोकांचा मोर्चा काढला, ते बी ह्या घटना मी कधी बाहेर काढल्यात? कोरोनाच्या काळात बाहेर काढल्यात. लॉकडाऊन असायचा आणि लोकांवर हल्ले व्हायचे. त्यावेळेस मी लॉकडाऊनचा, कोरोनाचा, मास्कचा, सॅनिटायझरचा, त्या बॅरिगेडचा कसलाही विचार न करता या महाराष्ट्रात मी आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व, समाजाचं अस्तित्व वाचवण्यासाठी या महाराष्ट्रात पळत राहिलो आणि समाजाला वाचवत राहिलो. लातूरला आमच्या अश्विनी सूर्यवंशीला LLBत शिकणारी तरुणी, तिला असणारं तिचं हत्याकांड करून पटरीवर टाकून तिचे तुकडे तुकडे करण्यात आले. हे हत्याकांड मी बाहेर काढलं. याच्यासाठी मोर्चे मी केले. त्यांच्या घरच्यांना न्याय मी देण्याचं काम केलं. माझ्या पाळण्यामुळं गुन्हे दाखल होत आहेत. राज्यव्यापी मुद्दा होतोय. सरकारला धारेवर धरल्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या घटनेकडे वेधलं जातं आणि त्याला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही येतो. सत्ता नसताना आंदोलक म्हणून ही भूमिका मी बजावतोय. आणि आंदोलनाची ताकद ही सर्वात मोठी लोकशाहीतली ताकद आहे. हे आम्ही पॅन्थर मुवमेंटच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. अनेक घटना आहेत की ज्या घटना मी तर म्हणलं राज्याला की अहवाल बनवा. तुमच्यात हिंमत असेल तर या 5-10 वर्षातल्या दलित अत्याचाराचा अहवाल बनवा, आदिवासी अत्याचाराचा अहवाल बनवा. आणि अहवाल जर बाहेर आला तर देश हादरल्याशिवाय राहणार नाही, अशी गंभीर स्थिती आहे. आणि एवढं ओपन सुरू आहे की जणू काही आम्हाला या व्यवस्थेचा आशीर्वाद आहे, कायद्याची भीती नाहीये. बेभानपणे जातीवादी या ठिकाणी हायदोस घालताना दिसत आहेत. त्यात अनेक अशा घटना आहेत की बोरिंगचं पाणी नाकारलं. खेरडा नावाचं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, आणि त्याची क्लिप व्हायरल झाली मोबाईलवरची, सरपंचाची तिथल्या, की जर या महारामांगांना जर पाणी पाहिजे असेल ग्रामपंचायतच्या बोरचं तर त्यांच्या बायका आमच्याकडे 2 दिवस आणून ठेवा. असं गंभीर स्टेटमेंट स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या राज्यात होत आहे. आणि तो असणारा या राज्याचा मुद्दा होत नाही. आम्ही नाकारले जातोय, दुर्लक्षित केले जातोय आणि या ठिकाणी आम्हाला एकटं पाडून मारलं जातंय. या विरोधात मी राज्यामध्ये आंदोलनाच्या बळातून एक मोठा आवाज केला आहे. आज राज्यात 36 जिल्ह्यात संघटना आहे, 4 राज्यात संघटना आहे. आणि मी पोहोचायच्या आत माझे कार्यकर्ते तिथं पोहोचलेले असतात. इवन या राज्यातले पोलीस आता काही करा, आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करतो, पण दीपक केदारला बोलू नका, अशी असणारी स्थिती या राज्यात मी करून ठेवलेली आहे. आणि मी ते केलं त्याचं कारण मी भीमराज गायकवाडला मरताना बघितलं, मी त्याला वाचू शकलो नाही. मी आता माझे भीमराज गायकवाड मरू देणार नाही, यासाठी ही चळवळ उभा केलेली आहे. तुम्ही मगाशी जे म्हणालात की तरुणांनी या चळवळीत यायला हवं, मोठ्या संख्येने यायला हवं, तर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही आपण अनेकदा करत असता. तुमची नेमकी काय भूमिका आहे पक्ष बांधणीच्या बाबतीमध्ये आणि काय अपेक्षा आहे तरुणांकडून? मी या ठिकाणी या मताचा आहे, संघटनांनी निवडणुका लढू नये असा कोण म्हणतो? राजकीय पक्षावाला म्हणतो. त्यांनी संघटन करावं, सामाजिक चळवळी चालवाव्यात, त्यांनी कशाला निवडणुकी लढवात? आमच्यासारखा ऊसतोड मजुराचा पोरगा पुढे आला तर गावातला पाटील घरी जाऊन सांगतो, अरे ते मला आंदोलनात दिसला, घोषणा देत होता, जास्त बोलायला लागलाय, त्याला ट्रॅक्टरवर पाठव माझ्याकडे, हे चांगलं नाही, त्याला ऊस तोडायला पाठव, 2 पैसे देतो, शेतात पाठव. म्हणजे ज्या समाजासाठी ही लोकशाही बनली, समूहासाठी, त्याला असणारा इथं दाबण्याचा प्रयत्न या देशात सुरू आहे, या राज्यात सुरू आहे. आणि मी ते मोडीत काढलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कुठं लिहिलंय का टीप मध्ये की सामाजिक चळवळीने निवडणुका लढू नयेत? असं नाही लिहिलेलं. जो भारतीय नागरिक आहे, ज्याच्याकडे मतदान कार्ड आहे, ज्याचं असणारी संहिता बसते,
तो निवडणुका लढू शकतो हे या ठिकाणी ठरलेलं असताना सामाजिक चळवळीने लढू नये, गरिबांनी लढू नये हे फॅड कुणी आणलं? इथल्या प्रस्थापितांनी आणलं, इथल्या घराणेशाहीवाल्यांनी आणलं. आणि सत्ता आमच्याच घरात राहिली पाहिजे आणि आमच्या सरकारने कायम त्यांच्या दारात भीक मागत उभा राहिलं पाहिजे, गुलामी केली पाहिजे, बटीक झालं पाहिजे आणि त्यांच्याकडे असणारं टकमक पाहत राहिलं पाहिजे. ही व्यवस्था या राज्यात एक आतून तयार करण्यात आलेली आहे. त्याच्या विरोधात आम्ही आहोत आणि म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेने पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली, त्याच्यामध्ये उमेदवार दिला आणि जाहीरपणे सांगितलं की राज्यामध्ये जिथं जिथं निवडणुका होतील तिथं तिथं माझे उमेदवार कॅपेबल असणारे उमेदवार उभा राहतील. आणि ते उभं राहणारे उमेदवार कोण असतील तर पार्सल नसतील, पैसा जमवायचा आणि तिकीट घ्यायचं, पक्षाला फंड द्यायचा, ते त्याला तिकीट वाटणाऱ्याचं खुश करायचं, त्याला गाडी द्यायची, घोडी द्यायची आणि त्यात असणारं तिकीट मिळून आपला राजकारण करायचं, लोकप्रतिनिधी होऊन त्या ठिकाणी सभागृहात जायचं. असा माणूस गेलेल्याला जाणीव नसते, संवेदना नसतात, समाजाच्या प्रश्नाचं त्याला भान नसतं. तो माणूस तिथं नाही गेला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. लढायला आंबेडकरी चळवळीत कोण असतो? कार्यकर्ता असतो. एखादा भीमा कोरेगाव सारखा इश्यू झाला, आंबेडकर भवन सारखा इश्यू झाला, खैरलांजी सारखा इश्यू झाला तर महाराष्ट्र बंद करायला कोण असतो? आंबेडकरी कार्यकर्ता असतो. त्याच्यावर गुन्हे दाखल होणार, तो जेलमध्ये जाणार, कोर्टाच्या खेट्या मारणार. त्या ठिकाणी रात्री जर कुणाला दवाखान्यात जायचं असेल तर सगळ्यात पुढे तो असणार, पोलीस स्टेशनला कुणाला अडचण आली तर सगळ्यात पुढे तो असणार. लढायला कार्यकर्ता आणि निवडणूक लढायला मात्र पार्सल, हे जे धोरण आहे याच्या विरोधात मी बंड करून उठलोय. लढणारा कार्यकर्ता जर तिथं गेला तर या ठिकाणी समाजाच्या प्रश्नाची त्याला जाणीव राहील, तो तरुण असला पाहिजे. आज सगळे असणारे एक्सपायर झालेल्या माइंडेडचे दिसत आहेत. यांच्याकडे धोरण काय? जर आज आपण बघितलं तर या देशात लव जिहाद हा मुद्दा असू शकतो का? लव जिहादच्या नावावर निवडणुका लढायच्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता वाघ नकीच्या नावावर निवडणुका लढणार आहेत, वाघ नकी आणणार आहेत, अफजल खानाला मारलेली वाघ नकी आणणार आहेत आणि ती वाघ नकी पुढं करून मतदान मागणार आहेत. हे किती दुर्दैव आहे या राज्याचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर मतासाठी करता. हे धोरण असावं. लव जिहाद ज्याचं आकडेवारीच नाही, हा महाराष्ट्रातला पॅटर्नच नाही, देशातला पॅटर्न नाही, हे आम्ही जाहीर सांगू शकतो. लव जिहाद यांचा अजेंडा आहे मतं मागायला, हनुमान चालिसा यांचा अजेंडा आहे मतं मागायला, या ठिकाणी धर्माचं मंदिर यांच्या मतं मागण्यासाठी आहेत. हे मुद्दे होऊ शकतात का? आजचे काय मुद्दे पाहिजेत? शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर कुणीही बोलत नाही. आज महाराष्ट्रात मराठवाड्यात पाऊस झाला नाही, उद्ध्वस्त झाली शेती, दुष्काळ जाहीर झाला नाही. कायम या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या, त्याची नोंदणी करायची, त्याला 2-1 लाख रुपये द्यायचे आणि खेळ संपून टाकायचा, ही स्थिती झालेली आहे. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, पण शेतीवर बोलणारा कुणी नाही, बेरोजगारीवर बोलणारा कुणी नाही, हे कंत्राट आलंय त्या कंत्राटाच्या विरोधात लढणारा कुणी नाही, शेतमजूर तर कुठंच नाही. आज आम्ही औरंगाबाद चाकणच्या ज्या MIDC आहेत वाळूच्या, याच्यामध्ये आम्ही बघतो की काम नाही म्हणून त्या ठिकाणी तरुण फाशी घेतोय, खेट्या मारतोय. आणि खेट्या मारणारा कोण आहे? तो फक्त बौद्ध नाही, हिताला हिंदू आहे, गरीब मराठा आहे, शोषित मराठा आहे, ज्याच्याकडे शेती राहिलेलं ना, तो शहरात येऊन कामं बघतोय, धडका देतो 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 आणि फाशी घेऊन टाकतो. त्या मरणाऱ्या बेरोजगार तरुणाची जी आत्महत्या आहे ती देशात मोजलीच जात नाही. आमच्याकडे एक आत्महत्या मोजली जाते, ती फक्त शेतकऱ्यांची. शेतमजूर कुणावर अवलंबून असतो? शेतीवर असतो. त्याला शेती नसते, त्याला भूमिहीन म्हणतात. त्या भूमिहीनला फाशी घ्यावी लागते, त्याची नोंद होत नाही. शेतकऱ्यांच्या दुष्काळासाठी पॅकेज निघतं, परंतु शेतमजुरांसाठी एकही पॅकेज आलेलं नाही. बेरोजगारांसाठी कोणता भत्ता लागू होत नाही. या बेरोजगार आणि शेतमजुरांसाठी तर आवाज सुद्धा या ठिकाणी निघत नाही. धर्माचे, जातीचे, इतिहासातले मुद्दे जिवंत करून, विघटन निर्माण करून, जाती जातीत आणि माणसा माणसात भेद निर्माण करून इथं जी काही चळवळ उभा केली जाते, त्याचं कारणच हे आहे की नेतृत्व करणारे हे बुरसटलेले आहेत, एक्सपायर झालेल्या माइंडचे असं मी समजतो. ही जी पॉलिसी आहे, दंगलीतून निवडणुका लढायच्या,
धार्मिक तेढ करून निवडणूक लढायच्या, ही पॉलिसी 70 वर्षापूर्वीची पॉलिसी आहे. म्हणून मी म्हणतोय तरुणांनी आज पुढे आलं पाहिजे, तरच असणार याच्यामध्ये विकासाच्या नावावरती आणि मुद्द्यांच्या बळावरती निवडणुका होतील. आणि म्हणून हा बदल येणं गरजेचं आहे. सगळे नेते बघा, तुम्ही धर्मावर बोलणार, जातीवर बोलणार, इतिहासावर बोलणार, त्याच्या पलीकडे काहीही नाही अशी असणारी स्थिती आहे. म्हणून आज रयत छत्रपती शिवाजी महाराजांची वाचवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा समूह वाचवायचा असेल, तर या ठिकाणी तरुणांनी सगळ्या पुढे येणं काळाची गरज आहे. आणि म्हणून ती चळवळ मी उभा करून राजकारण केलं पाहिजे, निवडणुका लढवल्या पाहिजेत. एवढंच नाही तर मी या राज्यातल्या तरुणांना आव्हान करतो आपल्या माध्यमातून, पोलीस होत आहेत लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. या आता अनेक तरुण बघतो, बलदंड आहेत, हायटेड आहेत, 10-10 भरत्या करतात. रत्नागिरीला जात आहेत, कोकणात जात आहेत, मराठवाड्यात जात आहेत, जिथं भरती निघल तिथं जात आहेत. नंबर काही लागत नाही. तेवढ्या भरती करेपर्यंत त्याला असणार 50,000 रुपये खर्च येतोय. आता तर 1,000 रुपये फीस झाली, जी एकेकाळी गरिबांसाठी सवलत असायची, परीक्षा देण्यासाठी काही वाटत नव्हतं. एक बेरोजगार तरुण जर सरकारी नोकरी मिळवायची तर 10 जागेवर फॉर्म टाकायचा, कारण त्याची फीस 100 रुपये असायची. पण आता एकाच परीक्षेची फीस 1,000 रुपये ठेवली. तू 10 जागेवर जाणार का? 10,000 रुपये आणणार कोण? गरीब माणूस. संवेदना राहिले नाहीत, निर्दयी झालेले आहेत व्यवस्थेतले. लुटायचं पडलंय पण लुटतायत कुणाकडून याचं भान राहिलेलं नाही. एवढी असंवेदनशीलता या राज्यकर्त्यात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पोलीस होणाऱ्या, सरकारी नोकरी बघणाऱ्या सगळ्या तरुणांना मी आव्हान करतोय की 400 जागा आहेत, 200 जागा आहेत आणि 10 लाख उमेदवार आहेत. 200 जागासाठी मी 5 लाख उमेदवार बघितलेत. ही अवस्था आहे. आणि त्या 5 लाख उमेदवारांनी 50,000 रुपये खर्च केलेले आहेत स्वतःसाठी. प्रशिक्षण केंद्र लावलंय, फीस भरली. मी असणारं सगळ्याला आव्हान करतोय की तुम्ही आमदार होण्याची नोकरी मिळवा. 5,000 रुपयामध्ये फॉर्म भरा आणि आमदार व्हा. का होत नाही? 6 वर्षाची नोकरी, 1.5 लाख रुपये पेन्शन आहे, प्रतिष्ठा आहे, त्याच्यामध्ये लोकसेवा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत ना. तुम्ही 288 जागासाठी 5 लाख लोक का उतरत नाहीत? भीती घातली आम्हाला की तुमचं हे काम नाही. हे मी बाहेर काढायला निघालोय. या तरुणांना बाहेर काढायला निघालोय की जी लोकशाही बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ती तुमच्या आमच्यासाठी बनवली. कुणा घराण्यातल्या 4 लोकांसाठी नाही बनवली. ती समग्र तरुणांसाठी बनवली, समग्र मावळ्यांसाठी बनवली, समग्र भीमसैनिकांसाठी बनवली, समग्र बहुजनांच्या लेकरांसाठी, सगळ्यांसाठी ही लोकशाही बनवलेली आहे. ती कुणाची बटीक आणि गुलाम होऊ शकत नाही. ती लोकशाही घराणेशाहीने गुलाम केलेली स्थिती आज राजकारणात दिसते. आणि म्हणून या ठिकाणी मी या घराणेशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लोकशाहीला जिवंत करून या प्रवाहाला पुढे आणून आधुनिक चळवळ उभा करण्याचा मी प्रयत्न करतोय. आंदोलनाचे, या ठिकाणी राजकारणाचे लढे आता बदललेले आहेत. आपण जर बघितलं तर आधुनिकता, आज मी तुमच्या माध्यमातून आधुनिक चळवळीच्या माध्यमातून या देशापुढे जाणार आहे. हा बदल आहे. हा बदल नव्या तरुणांना कळणार आहे, जुन्या लोकांना काय कळणार आहे? आणि तेच जर आज नेतृत्व करत असतील तर या ठिकाणी बदल होऊ शकत नाही. जाती धर्माचेच थेर पुढे येतील आणि नव्या पिढीत सुद्धा ते विष कालवायचं काम हे करतील, अशी असणारी स्थिती आहे. शाळेत मी असणार बघतोय की कोणताच विद्यार्थी एकामेकाला जात विचारत नाही. पण ज्या वेळेस तो समजदार होतोय त्यावेळेस ह्या राजकारण्यांमुळे जातीवाद वाढतोय. कारण यांची पेरणी ही विष कालवणारी पेरणी आहे, अशी असणारी स्थिती या देशात आणि राज्यात सध्या सुरू आहे. त्याच्यामुळं राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही. आणि माझं संघटन हे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार आहे. मी स्वतः लोकसभा लढणार आहे, विधानसभा लढणार आहे. आमचा अजेंडा या ठिकाणी क्लिअर कट आहे की मानवता राहिली पाहिजे, धर्मनिरपेक्षता राहिली पाहिजे, एकात्मता राहिली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं महिलांचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, माणूस माणसात राहिला पाहिजे. हे आमचं मानवतावादी विचाराचं धोरण ज्यांना ज्यांना लागू होतं त्यांच्या सोबत जाऊ, परंतु या ठिकाणी निवडणुका लढू अशी असणारी स्थिती आहे. RSS आणि BJP हा आमचा DNA-तला शत्रू आहे. ज्यांना संविधान नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकलेली मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्याचं काम जे करतायत ते RSS आणि BJP अशी स्थिती आहे. आणि त्यांच्या विरोधात आमचा हा
संघर्ष या ठिकाणी सुरू आहे, राजकीय सुरू आहे, सामाजिक सुरू आहे, सर्व स्तरावरती सुरू आहे. आणि आम्हाला आता या ठिकाणी भीती वाटायला लागली की या वर्षभराने पुन्हा जर हे सरकार आलं तर महिलांची गुलामी आल्याशिवाय राहणार नाही, दलितांवरील अत्याचार हे वाढत गेल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव वाटतो मणिपूर सारखी घटना आज या देशात कोणत्याही जातीच्या धर्माच्या माणसाने जर ते फुटेज बघितले तर त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नग्न करून फिरवलं जातंय, रेप केला जातोय, एवढं गंभीर प्रकरण घडतंय. आणि आमच्या देशामध्ये या प्रकरणावरती देशाचे पंतप्रधान मन की बात मध्ये सुद्धा बोलत नाहीत अशी स्थिती आहे. उत्तर प्रदेशला दलित मनीषा वाल्मिकी हिला असणारं बलात्कार करून तिची जीभ छाटण्यात आली, तिथं सुद्धा असणारं या सरकारने भूमिका घेतली नाही. खैरलांजीची घटना तुम्ही बघितली 29 सप्टेंबरला, जे माझ्या डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः की त्या सुरेखाला आणि त्यांना पूर्ण गावाने मारून टाकलं, नग्न करून मारून टाकलं. या कालच्या 29 सप्टेंबरला 17 वर्ष झालेत तरी सुद्धा न्याय नाही मिळाला. न्याय या राज्यात या देशात जात आणि धर्माला बघून मिळणार आहे. आज हजारो मुर्दे पडलेत या राज्यात आमच्या भावाचे बहिणीचे, आम्हाला न्याय नाही मिळाला. आमच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नसतंय. आमची बहीण होती कोपर्डीची, तिच्यावर अत्याचार झाला, 2.5 महिन्यात आरोपींना शिक्षा झाली, फास्ट ट्रॅक कोर्ट लावलं, पण तो निकष आमच्या एकाही घटनेत लावला नाही. का? तर आम्ही दलित आहेत, आम्ही माणसं नाहीत. जनावरांसारखा न्याय सुद्धा तुम्ही देणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही नाकारलेलो आहेत. मीडियातून नाकारलेलो आहेत, न्यायालयीन प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत, राजकीय प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत, सामाजिक प्रक्रियेतून नाकारलेलो आहेत. त्याच्यामुळे आमची स्थिती खूप गंभीर आहे. आणि म्हणून जेव्हा अशी स्थिती निर्माण होती तेव्हा पॅन्थरची गरज भासते. ती पॅन्थर मुवमेंट मी उभा करतोय. जसं आता आपण विविध विषयावरती आपण चर्चा करत होतो आणि आपण विविध विषयाला वाचा फोडली, याप्रमाणे भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या एक अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली एका पक्षाच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येत आहेत आणि देशभराच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती इंडिया अलायन्स तयार होते आणि एका पक्षाच्या विरोधात होते. नेमकं हे का त्या पक्षाने एकत्र यावं लागतंय, नेमकं त्यांची बाजू काय असावी किंवा तो एक पक्ष आहे तो त्यांची भूमिका म्हणजे ते त्यांचे जे काम करण्याची पद्धत चुकीची आहे की यांची पद्धत चुकीची आहे, नेमकं कोण बरोबर आहे असं आपल्याला काय वाटतं? आपण येणाऱ्या राजकारणामध्ये, येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण कोणत्या अलायन्सला आपण पाठिंबा द्याल असं एक छोटासा प्रश्न आहे. ह्या दोन्ही आघाडी, इंडिया आणि एनडीए, ह्या दोन्ही आघाडी जुळ्यासारख्या आहेत. पण जुळे जे असतात जुळे ते जुळेच दिसतात, यांच्या चेहऱ्यात थोडा फरक आहे. हे असे वेगळ्या प्रकारचे जुळे आहेत अशी स्थिती आहे. पण हे एकाच माळीचे मणी आहेत असा माझा थेट आरोप आहे. मुद्द्यांची लढाई एनडीएकडे आहे का हा माझा प्रश्न इंडियाला आहे की देशातले जे मुद्दे आहेत त्या संदर्भात आपण किती लढलात. आपल्या माहितीच तो सांगतो की या देशात संविधान बचाव जर पहिलं कोण म्हणलं असेल तर ते आंबेडकरवादी होते. गेल्या नरेंद्र मोदीच्या 9-10 वर्षाच्या कार्यकाळात जर नरेंद्र मोदीच्या विरोधात ठाम भूमिका घेणारं कोण होतं तर ते आंबेडकरवादी होते. त्यांनी निळा झेंडा हातात घेऊन, संविधान हातात घेऊन या ठिकाणी संविधान वाचवण्याचा एक व्यापक लढा दिला. त्यामुळे आज संविधान जिवंत आहे. नाहीतर हे संविधान बदलवण्याचा अजेंडा 5 वर्षापूर्वीचाच होता. लोकसभेचा त्यांचा असणारा खासदार हेगडे यांनी सांगितलं आम्ही संविधान बदलण्यासाठी आलोय. संविधान दिल्लीला जाळण्यात आलं. तर हे क्लिअर दिसतंय की संविधान संपवायला आलेली भाजप आणि RSS आहे. पण या ठिकाणी त्यांच्या विरोधात ठामपणे कोण लढलं तर ते आंबेडकरवादी होते. मग एवढी मोठी लढाई आंबेडकरवाद्यांनी लढलेली असताना इंडिया आघाडीत त्यांना थारा का नाही? आंबेडकरवादी इंडिया आघाडीत नाहीत. त्या ठिकाणी केजरीवाल येतात पण या आमच्या असणारे दलित, मुस्लिम, आदिवासींची लीडरशिप येत नाही, आम्ही येत नाहीत. साऱ्या देशाला माझं काम दिसतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला उत्तर प्रदेशमधून फोन येतात, मध्य प्रदेशमधून येतात, राजस्थानमधून येतात, कर्नाटकमधून येतात. सगळ्याला काम दिसतं पण ही इंडिया आघाडीतले नेत्यांनाच काही दिसत नाही. ते बधीर, त्या ठिकाणी आंधळे,
आणि गेंड्याचे कातडीचे झालीत की काय अशी स्थिती आहे. तुम्हाला लढायचं असेल तर प्रामाणिक लोकांना घेऊन लढावं लागेल. आम्हाला घेऊन का लढत नाहीत हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि तुम्ही जर आम्हाला घेऊन लढणार नसाल तर मग तुमचं हे ईडी पासून वाचण्यासाठीचं अलायन्स दिसतंय. हे सगळे जे एकत्र आलेले आहेत ते ईडीवाले पीडित प्राणी आहेत. आता ईडीचा ना आमचा काय संबंध येत नाही, कारण आमच्या खिशात बीडीच नाही तर ईडीचा काय रोल आहे. ब्लॅकमेलिंग मध्ये आम्ही नाहीत. जे ब्लॅकमेलिंग मध्ये आहेत ते इंडिया आघाडीत आहेत अशी स्थिती आहे. आम्ही इंडिया आघाडीला म्हणतोय की होय, या व्यवस्थेपासून धोका आहे. तो एवढा भयानक धोका आहे की जे मणिपूर घडलंय ते मणिपूर पर्यंत मर्यादित राहणार नाही, तर देशाचं आणि महाराष्ट्राचं मणिपूर होण्याची स्थिती आज या देशात सुरू आहे. विघटनाचं या ठिकाणी राजकारण सुरू आहे. जाती जातीत भांडणं लावायचे, आरक्षणाचे फॅब्रिक मुद्दे उभा करायचे. मी तुम्हाला लिहून देतो, मराठा आरक्षण हे देणार नाहीत आणि ओबीसीचंही काही घेणार नाहीत. पण दाखवायचंय काय की मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे आणि दुसरा दाखवतोय काय, मी ओबीसीचं वाचवणार आहे. बरं, इकडं हे जाऊन ओबीसीच्या स्टेजवर बोलतोय आणि तिकडं जाऊन तो मराठा आंदोलनाच्या स्टेजवर बोलतोय आणि संध्याकाळी दोघं सोबतच पुन्हा त्या ठिकाणी वर्षा बांगल्यावर बसून चहा पितात. म्हणजे उघड उघड हे राजकारण या ठिकाणी सुरू आहे. त्याला म्हणतात विघटन. आणि विघटन या ठिकाणी जी थेरी आहे, विघटन शब्द, हा विघटन शब्द RSSच्या DNA मधला आहे. विघटन करायचं, जाती जातीत माणसा माणसात भांडणं लावायचे, झेंड्या झेंड्यात भांडणं लावायचे आणि या ठिकाणी आपली सत्ता काबीज ठेवायची, अशी एक धर्मसत्ता आणि सनातन धर्म आणि वैदिक धर्माची या ठिकाणची एक मांडणी आहे, ती RSS करत आलेला आहे. आणि ते रुजवण्याचं काम या विघटनाच्या विचारातून सुरू आहे. मी तर म्हणतो गिनीज वर्ल्ड बुकमध्ये RSSचं नाव नोंदलं जाईल विघटन करण्यामध्ये. जेवढ्या फास्ट जर कोणी विघटन करू शकतंय माणसात आणि जातीत तर ती RSS नावाची संघटना आहे. त्याच्यामुळे यांचं क्लिअर कट धोरण आहे. आमचे देशाचे पंतप्रधान तो उदयनिधी स्टॅलिन एक सनातन धर्मावर टिप्पणी करतो, तर आमचे पंतप्रधान अर्धा तास जर सनातन धर्मावर भाषण करत असतील तर देशाचं भविष्य काय आहे? जिथं बाबासाहेबांनी सांगितलं धर्म आला तिथं देश उद्ध्वस्त झाला, एवढं लक्षात ठेवा. हाच ती स्थिती आणली. ही लोकशाहीची सत्ता वाटते, ही संविधानाची सत्ता वाटते? नाही, ही धर्मसत्ता आणलेली. आणि म्हणून RSSला रोखणं, मणिपूर जर देशाचा करायचा नसेल तर RSSला रोकावं लागेल. नाहीतर या ठिकाणी हे निवडणुकीत बॅनर तर लावतायत, चलो चलो मोदी के साथ, छत्रपती का आशीर्वाद, ते काय जे होर्डिंग होते, वाघ नख्या तर आणतायत अफजल खानाच्या म्हणून. पण दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचेच लोक विघटित करून मारण्याचा प्लॅन या ठिकाणी सुरू झालेला आहे, असा माझा थेट आरोप आहे. आणि हे सगळे जर वाचवायचे असेल तर RSSला आणि भाजपला रोकावं लागेल. आणि म्हणून इंडिया आघाडीला आमचं आव्हान आहे, ही मुद्द्याची लढाई करायची असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहेत. तुम्ही जर आम्हाला नाकारून पुढे जात असाल तर या ठिकाणी काही याला अर्थ राहणार नाही, अशी स्थिती आहे. शेवटी कुणी कुणाला ग्रहीत धरू नये. आमच्याकडे ग्रहीत धरण्याची परंपरा आहे. दलित का? आमचेच आहेत. मुस्लिम का? आमचेच आहेत. आदिवासी का? आमचेच आहेत. हे जे कुठंतरी चाललंय ते थांबलं पाहिजे. आणि त्यासाठी इंडिया आघाडीने आता आमच्या समूहाला ग्रहीत धरणं बंद करावं. आम्ही आमचे पर्याय आणि आम्ही आमची चळवळ गतिमान केलेली. एवढं सांगतोय की येणाऱ्या काळात इंडिया आघाडी ही संविधान बचाव म्हणते. जर ती संविधान बचाववरती कायम राहिली, त्यांची प्रामाणिकता कायम राहिली, तर त्या ठिकाणी आम्ही त्या संविधानवादी पक्षांसोबत जायला सुद्धा तयार आहेत. पण त्यांची प्रामाणिकता दिसत नाही, अशी स्थिती आहे. तुम्ही जर बघितलं तर एक नेता अडाणीला शिव्या देतोय आणि दुसरा नेता गुजरातला जाऊन अडाणीला भेटतोय, अशी गंभीर स्थिती झालेली आहे. त्यामुळे नेमके यातले अनेक जण भाजपसोबत होते अशी स्थिती आहे. पण जो काही लालू प्रसाद यादवचा जज्बा मला दिसला, तो जज्बा जर सगळ्यामध्ये आला की हा मोदी को हटाएंगे, तर या ठिकाणी मोदी पुन्हा येणार नाही, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. लोकांमध्ये महागाईमुळे, त्यांच्या सगळ्या शोषणकारी यंत्रणेमुळे
लोक वैतागलेले आहेत आणि मोदीला बदलायला निघालेले आहेत अशी स्थिती आहे. आणि म्हणून इंडिया आघाडी जर प्रामाणिक राहिली तर आम्ही त्यांच्यासोबत नक्कीच जायला तयार आहे. समर्थन भविष्यात देऊ शकाल. येस. आता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात जे राजकारण चालू आहे की साधारणतः जे प्रमुख जे पक्ष आहेत त्यांनी प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे. अगदी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, पुन्हा सेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, तेही आता सध्या BJP सोबत पुन्हा सत्तेमध्ये आहेत. तर अशा येणाऱ्या नवीन युवकांनी ह्या अशा गलिच्छ राजकारण किंवा ज्या लेवलचं राजकारण चालू आहे याच्याकडे बघून नवीन युवक राजकारण येईल का नाही असं तुम्हाला काय वाटतं, किंवा येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? लय हास्यास्पद आहे. म्हणजे पक्षाला लेकरं होण्याचं सीझन सुरू आहे. पक्षातलं लगेच बाळ तयार व्हायला लागलंय. माझ्याकडे एवढे आमदार आहेत, माझ्याकडे एवढे खासदार आहेत, चल माझा पक्ष झाला. ही काय निवडणूक आयोग म्हणजे काय करतंय हे मला समजायला तयार नाही. असंच राहिलं तर त्या पक्षाचं, त्या राष्ट्रीय अध्यक्षाचं आणि त्या राजकीय चळवळीचं किती अस्तित्व राहणार आहे? सहज जर माणसं पक्ष फोडायला लागले, सहज जर गुवाहाटीला जायला लागले आणि रातोरात जर मुख्यमंत्री व्हायला लागले तर या ठिकाणी निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने, देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेने मोठा विचार करणं गरजेचं आहे. हे राजकीय निवडणुकी आयोगाचं अस्तित्व संपल अशी गंभीर स्थिती आज या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही जे म्हणले की तरुण वीट आलाय हो तरुणांना, काय चाललंय कळाना. हे झेंडा उचलूस तर दुसरा उचलावा लागतोय. दादा नाराज होतील का काय तर तिकडं जावं लागतंय. त्यांची पंचायत मला कळते हो, ती खाजगीत आम्हाला बोलून दाखवतात. अतिशय भयानक अवस्था झालेली आहे. बरं झालं आता आम्हाला कुणी बाप नाही, आमचा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाप मानायला शिका. हे दुसरे जे बाप बनवलेत ना ते बंद करा, तुम्हाला निराशा येणार नाही. ह्यांनी जे बाप बनवलेत त्याच्यामुळे निराशा येण्याचं कारण सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी दुर्दैव आहे की आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण आहे ते वेगळ्याच थराला गेलं आहे. पण एक जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही सुद्धा याच्यावर विचार करावा की जरी पक्ष फुटले असले तरी नेतृत्व कुणाच्या हातात आहे? शरद पवारांची राष्ट्रवादी, त्याचं नेतृत्व त्यांची मुलगी सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांच्या हातात आलंय. नेतृत्व सर्वसामान्याकडे गेलंय का? दुसरी राष्ट्रवादी जे ती अजितदादा पवारांच्या हातात आली. नेतृत्व दुसऱ्याच्या हातात गेलंय का? इकडं 2 शिवसेना फुटल्या. एक आदित्य ठाकरे चालवत आहेत, एक श्रीकांत शिंदे चालवत आहेत. फुटले जरी असले तरी आम्हाला नेतृत्व करताना RR पाटलाचा मुलगा दिसतो, सुशीलकुमार शिंदेची मुलगी दिसते, उद्धव ठाकरेंचा मुलगा दिसतो, अजित पवारांचे मुलं दिसतात, शरद पवारांची मुलगी दिसते, रोहित पवार दिसत आहेत. कितीही तुकडे झाले तरी प्रस्थापित घराणेशाही यांच्याच हातात त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्र करून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे मोठं चॅलेंज आज महाराष्ट्रापुढे उभा राहिलेलं आहे. कुठेही जा बाबा, विचारधारा तर राहिलेली नाही. कुठेही जा, विचारधारेची हत्या करून जा, पण तुम्ही असणारं ही महाराष्ट्राची सत्ता काबीज करा, हे धोरण सामूहिकरित्या ठरवलेलं आहे. राखी बांधायला एकत्र येतात, दिवाळीला एकत्र येतात आणि मग हे नाटकं कशाला करतात? डोके मात्र खाली तरुणांचे फुटणार. लोकांना आता हे समजायला लागलंय. लोक दूध खुळे राहिलेले नाहीत. यांना वाटतं लोक दूध खुळे येतं. लोक दूध खुळे राहिलेले नाहीत. त्याचा फटका काय असतो ते यांना सांगतो, येणाऱ्या काळात दिसेल. आणि म्हणून मी या ठिकाणी थेट सांगतो की नवं उभा राहायला लागलं की हे पळापळीचं काम करतात. भाजपमध्ये जाणारे कोण आहेत? राधाकृष्ण पाटील, ते विखे पाटील, मी कुणाला बोलत नाही, ते विखे. आता त्या ठिकाणी हे जे आहेत उघड उघड काँग्रेसमध्ये हयात गेलेले भाजपमध्ये गेले. म्हणजे भाजपमध्ये जाणारे काँग्रेसवाले आणि काँग्रेसमध्ये येणारे भाजपवाले. नवीन काय सुरू आहे? सगळे जण मिळून ते काहीतरी होतं ना, आम्ही सगळे भाऊ आणि मिळून मिसळून खाऊ, अशी असणारी स्थिती या ठिकाणी दिसते. नवं जे निर्माण होत आहे
माझ्यासारखी संघटना तरुणांची निर्माण होते, त्याच्यामुळे एक वादळ या ठिकाणी आलं आहे. एवढंच नाही तर आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी निर्माण होते, राजकीय पक्ष निर्माण होतो. BRS बाहेरून आलेला पक्ष या ठिकाणी वाढत चालला, MIM वाढत चालली, बच्चू कडूंचा नावा पक्ष वाढत चाललाय, रासपचे महादेव जानकर या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याची भूमिका मांडायला लागलेत, शेतकरी संघटनाचे तिकडं तुपकर आहेत, राजू शेट्टी आहेत, हे सुद्धा पुढे येऊन लढायला लागलेत. अशा वेळेस हे नवे मिळून जर सत्ता मिळवत असतील तर आपण सगळेजण मिळू, पण ह्यांना काय मिळू द्यायचं नाही हे धोरण याने आखलेलं आहे. आणि म्हणून वंचित चालणार नाही, BRS चालणार नाही, ऑल इंडिया पॅंथर सेना चालणार नाही, MIM चालणार नाही, BSP चालणार नाही. याच्यासाठी आम्ही बाहेर आहेत ना. यांना माहित आहे एकदा जर यांची एंट्री झाली तर हे राजकीय प्रस्थापित होतील, हे राजकीय गुलाम राहिले पाहिजेत. म्हणून असणारे या ठिकाणी आम्ही सगळे भाऊ आणि मिळून खाऊ असे असणारे शकले पाडलेले आहेत आणि हे सुनियोजित पाडलेले आहेत. सगळ्यांनी एकामेकाला ठरून पाडलेले आहेत. याच्यात बंड नाही, थंड डोक्याने केलेलं हे कांड आहे. मी त्याला बंड म्हणत नाही. सध्या जसं आपण चर्चा केली की महाराष्ट्राचं ह्या राजकारणाचं ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे, गेल्या 3 ते 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे नेमकं त्या महानगरपालिकेत असणाऱ्या क्षेत्रात असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधांना त्यांचा आवाज उठवण्यासाठी जे लोकप्रतिनिधी लागतात ते त्यांच्याबद्दल कसा हे का म्हणजे त्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? आता तो आवाज नेमका कोण उठवतोय आणि ते कोण ते महानगरपालिका चालवतंय? प्रशासक बसलेले गेल्या 3-4 वर्षापासून. दुर्दशा आहे, पावसाळा आहे, सगळी या महानगर हद्दीत खड्डे पाडलेले आहेत, कचरा पाडलेला आहे. तो खरा कचरा कोणी उचलीत नाही. आज महात्मा गांधींची जयंती आहे, काल हायवेवर कचरा उचलायचा फोटो सेशन झालं. बाकी इतर ठिकाणी म्हणजे जे रोज चालू आहे तिकडे लक्ष नाही. आज म्हणजे किती दुर्दैव आहे की कचऱ्याने प्रत्येक शहरात साम्राज्य झालंय. तो कचरा उचलण्यासाठी कुणाकडे धोरण नाही. पण रस्त्यावरचं फोटो सेशन स्वच्छता अभियानानिमित्ताने काल दिवसभर आम्हाला दिसलं. आता हे स्वच्छता अभियान जर तुम्ही कालचं बघितलं असेल तर G20 झालं आणि डोनाल्ड ट्रम्प आले होते गुजरातला. या 2 घटनात देशाने जे चित्र बघितलं ते हादरून टाकणार होतं की G20ला येणाऱ्या पाहुण्यांना झोपडपट्ट्या दिसून आहेत म्हणून बॅनर आणि पडदे लावलेत आणि डोनाल्ड ट्रम्पला गुजरातची झोपडपट्टी दिसू नये म्हणे तिथं बॅनर आणि पडदे लावले. म्हणजे तुम्ही झोपडपट्ट्यात झाकणारे स्वच्छता अभियानची भाषा कसं काय करू शकता? तुम्हाला झोपडपट्टीची लाज वाटते, तुम्ही स्वच्छता अभियानची भाषा कसं काय करू शकता? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आम्ही या व्यवस्थेला विचारतोय आणि म्हणून मूळ प्रश्नांकडे लक्ष नाही. आज मुंबईमध्ये ड्रेनेजमध्ये मारणारे रोज माणसं दिसत आहेत. आमच्याकडं पूर्ण समुद्राला गोल येडा मारणारा तो रस्ता झाला, त्याचं नाव काय? काम सुरू आहे रस्त्याचा, नवीन रस्ता जो सुरू आहे कोस्टल रोड. आम्ही कोस्टल रोड निर्माण करू शकतो, आम्ही सेतूचा पूल मोठा निर्माण करू शकतो, पण ड्रेनेज मध्ये मरणारा माणूस वाचू शकत नाही. ही गंभीर स्थिती आहे महानगरपालिकेच्या हद्दीत. तिथं निवडणुका नाहीत, तिथं असणारं कामगारांचं जीवन नाही, खड्डे पडलेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, घरकुलं बांधलेत, त्याचे हप्ते मिळत नाहीत म्हणून घरकुलं असणारे पेंडिंगमध्ये आहेत. त्या घरकुलांची व्यथा आहे. 1,20,000 ग्रामीणला आणि 2 लाख रुपये शहरी भागात आणि त्याच्यात म्हणतात घर बांधा, जे 10 लाख आणि 20 लाखाशिवाय होऊ शकत नाही. योजनांची थट्टा आहे, प्रशासक हुकुमशहा होऊन बसलाय आणि निवडणुका या ठिकाणी लढवत नाहीत, अशी गंभीर स्थिती आहे. त्याच्यामुळं राज्य आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे अफाट मागासलेपण आणि पाठीमागं फेकण्यात आलेलं आहे. त्याला ही व्यवस्था कारणीभूत आहे. भीती वाटते कारण आरक्षणाचे मुद्दे आहेत, दलित अत्याचाराचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, महागाईचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. हे मुद्दे ते या ठिकाणी नीट करू शकलेले नाहीत. म्हणून जेव्हापर्यंत वाटत नाही की आम्ही निवडणुका जिंकणार आहेत तोपर्यंत ते निवडणुका लावायला तयार नाहीत. हा सुनियोजित कट आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात या काही दिवसात मोठी दंगल करून
निवडणुका लावण्याचा यांचा प्लॅन आहे. आता जोपर्यंत मोठी दंगल होत नाही तोपर्यंत निवडणुका लागत नाहीत, अशी गंभीर स्थिती या राज्यात सुरू आहे. म्हणून निवडणुका घ्याव्यात आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने आता जनतेचा छेड करू नये. लोकप्रतिनिधीची जनतेला गरज आहे. रस्ते घाणीचं साम्राज्य झालंय, लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. एखादा पुन्हा कोरोनासारखी लाट आली तर या ठिकाणी प्रशासक त्यांना वाचू शकत नाही. लोकप्रतिनिधीची आज नितांत गरज आहे, निवडणुकांची गरज आहे, असं ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं आणि माझं ठाम मत आहे. तुम्ही आता जे प्रश्न मांडलेत तर या प्रश्नांचा कुठेतरी आजचा तरुणही विचार करतो आहे. जातीचं राजकारण हा एक अतिशय मोठा मुद्दा आहे. त्याचबरोबर बेरोजगारीच्या मुद्द्याचा तुम्ही उल्लेख केलात. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली एक वाढत असलेली दरी आपण समाजामध्ये बघतो आहे. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमके कुठले मुद्दे हे पुढे असले पाहिजेत? आणि जर तुम्ही म्हणताय की निवडणूक लढवणार, तर आज आपल्याकडे निवडणुकीच्या बरोबरीने निवडणूक कॅम्पेनचाही तितकाच विचार केला जातो. त्या संदर्भातले तुमचे काहीच गरज नाही कॅम्पेनची. हे फॅड उभा केलंय. मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्या सारख्याने पुढे येऊ नये म्हणून फॅड उभा केलंय. मी चॅलेंज देतो, माझ्या एवढे स्टेटस जेवढे माझे व्हायरल होते तेवढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याचे सुद्धा व्हायरल होत नाहीत. माझ्याकडे काही कॅम्पेनिंग नाही आहे, त्यांच्याकडे कॅम्पेनिंग आहे. राज्यातला कोणताही नेता घ्या, त्याच्या बरोबरीने माझं असणारं या ठिकाणी सोशल मीडियावरती फॉलोअर्स आहेत. आणि मी सोशल मीडियात जर पोस्ट टाकली तर 10,000 तरुण फक्त 5 तासात गोळा करू शकतोय. कशाला लागते कॅम्पेनिंग? कशाला लागतं PR सिस्टम? कशाला लागतोय पैसा? 500-500 रुपयात आंदोलनं केलेले आहेत मी. 200 रुपयाचं बॅनर, 100 रुपयाचे निवेदन आणि आंदोलन, काही लागत नाही. हे भीती घातलेली आमच्या सारख्याला पुढे येऊन देण्यासाठी. आणि 5,000 रुपयात निवडणूक लढणं होतंय. तुमच्याकडे धोरण पाहिजे, तुमच्याकडे मुद्दे पाहिजेत, तुमच्याकडे लॉयलिटी पाहिजे, तुमच्यावरती विश्वास पाहिजे. काही गरज नाही. आणि त्या विश्वासाने मी लढायला लागलोय. समाजाला या ठिकाणी मी सांगतोय की तुमच्यासाठी मी मरायला तयार आहे. ज्यावेळेस मरायला माणूस तयार होतो ना, त्या ठिकाणी लिडरशिप उभा राहते, त्याच्यावरती विश्वास तयार होतो. ती स्थिती आज कुणासोबत नाहीये. म्हणून फॅब्रिक करतायत. आमच्याकडे फॅब्रिक करण्यासारखं काय? आम्ही असणारं मीडियामधून नाकारलेलो आहेत म्हणून मी तुमचं विनर स्टॉकचं पहिल्यांदा आभार व्यक्त केलं. माझा आवाज मीडियाला जमत नाही, कारण आवाज माझा तिथपर्यंत जातो थेट. गुलामांशी मी असणारं या ठिकाणी भेटत नाही अशी स्थिती आहे. कोणताही मीडिया मला दाखवत नाही. का? कुणी दिली ही सुपारी? 2 सुपारी आहेत, दाखवायची पण नाही दाखवायची पण. ती माझी न दाखवायची दिलेली. मीडियाने आम्हाला नाकारलं, हरकत नाही. सोशल मीडियातून मी इथं या ठिकाणी उभा राहिलो, स्वतःच्या बळावरती उभा राहिलो. कोणाला असणारं PR, इव्हेंट, पैसा याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि माझा याच्यावरती विश्वास नाही. इव्हेंटचा नेता हा टिकू शकत नाही. तुम्ही बघितलं असं इव्हेंटचा नेता कोण आहे? 4.5 वर्ष घरात, पण काय होतं? काहीच होत नाही. त्याच्यामुळे ग्राउंड लेवलचा माणूस हा चळवळीतला माणूस असतो. इव्हेंट हे जास्त काळ टिकत नाही. हे इव्हेंट आहे आणि इव्हेंटला या ठिकाणी आम्ही थारा देत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही टिकाऊ आहेत. या सगळ्या प्रक्रियेत एक फॅड आहे की तुम्ही काही करू शकत नाहीत म्हणून हे महागडं जे काही सुरू आहे ते आमच्यावर लादायचा प्रयत्न आहे. या माध्यमातून मी तरुणांना सांगतोय, मुद्दा मांडा, काहीही घडू शकतं. आज बघितलं असून तुम्ही काय होतं त्या मराठा आंदोलक मनोज जरांगेकडं? कोणतं PR सिस्टम होतं? कोणतं इव्हेंट होतं? कोणता पैसा होता? शेतमजुराचं पोरगा राज्य हालून टाकला. 17 मंत्र्यांना तिथे यावं लागलं. कुणी मांडीव बसतंय, कुणी खांद्यावर बसतंय, कुणी पाय दाबितंय. का? ग्राउंड लेवलचं काम आहे. अनेक वर्ष तो समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतोय आणि समाजाला त्यांनी त्या भागात विश्वास दिला की मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. त्यावेळेस ती चळवळ उभा राहिली. ती स्थिती आमच्याबद्दल आहे. आम्ही समाजाला तो विश्वास निर्माण केला आणि म्हणून समाज आमच्याकडे आशेने बघतोय. मीडिया आम्हाला नाकारू द्या. या मीडियाने मला पूर्ण नाकारलं तरी चालतंय. ते कुणाचं ऐकतेत हे सुद्धा मला माहिती आहे. माझी कुणाकुणाला भीती हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्यांच्या अडचण काय हे सुद्धा मला माहिती आहे. पण जेव्हा मीडियावर अन्याय होईल त्यावेळेस हीच ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि दीपक केदार धावून येईन हे सुद्धा त्यांना आश्वासित करतो. तुम्ही नका दाखवू आमच्या दलितांचं रक्त. आम्ही असणारं 150 घटना मीडियाला पाठवल्यात, एकही घटना ते दाखवू शकले नाहीत. 25-30 हजार लोकांचे मी मोर्चे काढलेत, त्याची क्लिप सुद्धा मीडियात दाखवू शकले नाहीत. ही अशी असणारी अवस्था आहे. त्यांच्याकडे आमचा आक्रोश दिसत नाही, परंतु कुणाचं कुत्रं मेलं तर त्याची ब्रेकिंग न्यूज दाखवणारे
ही अशी असणारी मीडिया आहे. त्याच्यामुळे याच्यावरून माझा विश्वास उडाला आहे. मी एवढंच सांगतोय की आम्ही असणारं सोशल मीडिया आणि बाबासाहेबांचे विचार या माध्यमातून समाजात जातोय. शेतकरी, शेतमजूर, महागाई, घर, अन्न, वस्त्र, निवारा, 70 वर्ष झालं गायरांचा प्रश्न आमचा मिटला नाही. गायरान जमीन आम्हाला दिली नाही. 70 वर्ष झालं. एखादा प्रश्न किती वर्ष चालव? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 70 वर्ष झालं. 70 वर्षापूर्वी ज्या नेत्याच्या मागण्या होत्या आमच्या की घरकुल द्या, गायरान द्या, त्या ठिकाणी आम्हाला सामाजिक न्याय द्या, ते 70 वर्षात पूर्ण झालेलं नाही. अशी गंभीर स्थिती आहे. त्याच्यामुळे हे मूलभूत प्रश्न समाजापुढे जाऊन उशीर लागेल, पण आम्ही धर्माचं आणि जातीचं विघटनवादी राजकारण या ठिकाणी करणार नाहीत. आणि माझ्या स्वार्थासाठी, माझ्या राजकारणासाठी, माझ्या सत्तेसाठी दंगल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकरांचं, बाबासाहेबांच्या लेकरांचं, या ठिकाणी मुस्लिमांचा असो, आदिवासींचा असो, दलितांचा असो, कुणाचंही रक्त सांडणार नाही. रक्त सांडून नेता होण्याची जी फॅशन या ठिकाणी उभा राहिली ती आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. एकही पार्टी अशी नाही जी दंगलीतून उभा राहिलेली नाही. सगळ्यांनी दंगली केल्यात, त्याशिवाय ते निर्माण झालेले नाहीत. अशी स्थिती आहे. ते आम्ही करणार नाहीत. नाही नेते झालो तरी चालेल, पण ही सामाजिक चळवळ मरेपर्यंत चालवणार. पण कुणी आमच्यामुळं मरल असं वागणार नाही. ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जिंकत चाललो. सर, आज तुम्ही आलात आणि तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेत. या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राच्या तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आमचाही हा प्रयत्न आहे आणि तुम्हाला पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. ती विचारांची जी ज्वाला आहे ती आजच्या नेतृत्वामध्ये दिसावी अशी अवघ्या महाराष्ट्राची एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि मला वाटतं आज एक आशा आपल्याला नक्कीच दीपक केदार यांच्या रूपाने दिसलेली आहे. निवडणुकीविषयीचे, लोकशाहीविषयीचे त्यांचे हे विचार व्हायरल होण्याची नक्कीच गरज आहे आणि त्यासाठीची जबाबदारी तुम्ही जरूर उचलाल याची मला पूर्ण खात्री आहे. आजसाठी इथेच थांबूया. भेटूया विनर्स टॉकच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.